हाय हॅलो नमस्कार. मी आहे योगिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर सकाळची सुरुवात झालेली आहे. मुलांचं टिफिन करून देत आहे. पण हे सगळं करता करता मला एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे. आजचा व्हिडिओ मी थोडा वेगळा करत आहे. घरातली कामं करता करता मी आज तुमच्याशी बोलणार आहे. तुमच्यातल्या काही आईंना हा सहज पडलेला प्रश्न असावा असं मला वाटते, कारण मलाही पडलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे. आज मी कोणताही सल्ला देणार नाही, कोणती माहिती तज्ज्ञ असल्यासारखी सांगणार नाही. आज मी एक फक्त आणि फक्त आई म्हणून तुमच्याशी मनातले विचार शेअर करणार आहे. कारण मला वाटतं हा विषय असा आहे की आज अनेक आईंच्या मनात हेच प्रश्न असतील. काही दिवसांपूर्वी आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र बसलो होतो. आमच्या गप्पा सुरू होत्या. मुलं, शाळा, अभ्यास, सुट्ट्या अशा नेहमीच्या विषयांवर बोलणं सुरू होतं. तेवढ्यात एका मैत्रिणीने मला सहज सांगितलं की अगं, माझ्या 9 वर्षाच्या मुलीला पिरियड्स यायला लागलेले आहेत आणि तिला टेन्शन आलं आहे की एवढ्या लवकर पिरियड्स आलं आहे तर मी तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ का? काही औषधं मिळतील का पिरियड्स एवढ्या लवकर आले तर बंद करायचे? आणि हे ऐकताच मी काही क्षण शांत झाले. माझ्या डोक्यात एकच विचार सुरू झाला, खरंच एवढ्या लहान वयात? कारण माझी मुलगीसुद्धा फक्त 9 वर्षाची आहे. आणि तिथून माझ्या मनात प्रश्नांचं वादळच सुरू झालं. खरंच आजकाल 9, 10, 11 वर्षांच्या मुलींना पिरियड्स येणं सामान्य आहे का? आपल्या काळात असं फारसं ऐकायला मिळायचं नाही, किंवा कदाचित होत असेल पण आपल्यालाही माहिती नसेल. पण आत्ता अशा गोष्टी वारंवार ऐकायला मिळत आहेत. घरी आल्यावरही माझ्या डोक्यातून तो विषय काही जाईना. सतत विचार येत होते, जर उद्या माझ्या मुलीलाही पिरियड्स आले तर? ती तयार असेल का? तिला काय होतं आहे हे समजेल का? ती घाबरेल का? कारण खरं सांगायचं तर आपल्यालाच किती माहिती होती त्या वयात. मला अजूनही माझे पहिले पिरियड्स आठवतात. तेव्हा इंटरनेट नव्हतं, शाळेत याबद्दल फारसं कोणी बोलत नव्हतं. घरीसुद्धा हा विषय फार उघडपणे बोलला जायचा नाही. जे काही समजलं ते आईकडून किंवा मोठ्या बहिणीकडून. आणि तरीसुद्धा अनेक प्रश्न अनुत्तरितच राहायचे. मग आजच्या या छोट्या मुलींचं काय? त्या अजून बाहुल्यांशी खेळत आहेत, कार्टून बघत आहेत, शाळा, मैत्रिणी आणि खेळ या जगातच रमलेल्या आहेत. अशा वयात त्यांना पिरियड्स, हार्मोन्स, शरीरातील बदल या गोष्टी कशा समजणार? खरं सांगते, मला थोडी भीती वाटायला लागली आहे. मग मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला. तिची मुलगीही माझ्या मुलीच्या वयाचीच आहे. मी तिला विचारलं, तू तुझ्या मुलीला पिरियड्सबद्दल काही सांगितले आहेस का? ती म्हणाली, हो, सांगावंच लागलं. मी विचारलं, का गं? ती म्हणाली, माझ्या मुलीच्या वर्गात एका मुलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडले होते. घरी आल्यावर तिच्या मुलीने तिला विचारलं, आई, तिच्या कपड्यांवर रक्त का गं लागलं होतं? आता त्या प्रश्नाचं उत्तर तर द्यावंच लागणार होतं. म्हणून तिने तिला पिरियड्सबद्दल साध्या भाषेत समजावून सांगितलं. हे ऐकल्यावर मला जाणवलं, कदाचित आपण तयार असलो किंवा नसलो तरी मुलांच्या मनात तर प्रश्न येणारच आहेत. आणि खरं तर याबद्दल माहिती त्यांनी आपल्याकडूनच ऐकलेली चांगली. कारण बाहेरून मिळणारी प्रत्येक माहिती बरोबर असेलच असं नाही. पण मग माझ्या मनात आणखी एक प्रश्न आला. जर माझी मुलगी मला उद्या विचारेल, आई, पिरियड्स का येतात गं? तर मी तिला काय उत्तर देणार? किती सांगायचं? कसं सांगायचं? मला वाटतं प्रत्येक आईला हा प्रश्न पडत असेलच. कारण मुलांच्या वयानुसार माहिती देणं पण खूप महत्त्वाचं असतं. त्यांना घाबरवायचं नाही आहे आणि खूप अवघड भाषेतही सांगायचं नाही आहे. फक्त इतकं सांगितलं तरी पुरेसं आहे की बाळा, जसं जसं मुलीचं शरीर मोठं होतं तसं तसे काही नैसर्गिक बदल होतात. पिरियड्स हा त्याचाच एक भाग आहे. पण त्यानंतर माझ्या मनात जो प्रश्न आला तो मला अजून जास्त विचार करायला लावणारा होता. जर खरंच आजकाल इतक्या लहान वयात पिरियड्स येत असतील तर आपल्याला मुलींना पॅड वापरायला शिकवावं लागणार ना? पॅड कसं लावायचं, कधी बदलायचं, स्वच्छता कशी ठेवायची, कपड्यांवर डाग पडले तर काय करायचं, हे सगळं कोण शिकवणार? आणि खरं सांगायचं तर हे विचार करताना मला जाणवलं
की आपण आई म्हणून कदाचित या गोष्टीसाठी अजून तयारच नाही आहोत. कारण आपल्या डोक्यात अजूनही असतं की हे सगळं 13-14 वर्षानंतरच येईल. पण जर ते 9-10 वर्षात मध्येच घडायला लागलं तर? मुली दिवसातील 6-7 तास शाळेत असतात. अचानक शाळेत पिरियड सुरू झाले तर त्यांनी काय करायचं? त्यांना काय करायचं हे माहिती असेल का? त्या घाबरणार नाहीत का? रडायला लागणार नाहीत का? टीचर मदत करतीलच, पण प्रत्येक वेळी टीचरकडे सगळं समजावून सांगायला वेळ असेलच असं नाही ना. म्हणून मला वाटतं की मुलींना आधीपासूनच थोडी माहिती देणं गरजेचं आहे. त्यांना एवढं तरी माहिती हवं की जर कधी रक्त दिसलं तर घाबरायचं नाही. जर कपड्यांवर डाग पडला तर लाजायचं नाही. लगेच टीचरला किंवा शाळेतील विश्वासू मोठ्या व्यक्तीला सांगायचं. आणखी एक गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. आजकाल शाळांमध्ये अनेक जागरूकता कार्यक्रम होतात. मग मुलींसाठी महिला डॉक्टर, गायनेकोलॉजिस्ट किंवा हेल्थ एक्सपर्ट यांना बोलावून अशा विषयांवर माहिती दिली तर किती छान होईल ना. कारण काही वेळा मुलांना डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट जास्त सहज समजते. त्यांच्या मनातल्या भीती कमी होतात आणि आईंनाही मुलींशी बोलणं सोपं जाईल. मला वाटतं शाळांमध्ये छोट्या वयापासून शरीरातील बदल, पिरियड्स, स्वच्छता याबद्दल वयानुसार माहिती दिली गेली पाहिजे. कारण आजची गरज तशीच दिसते आहे. आता मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुम्हालाही असं वाटतं का की आजकाल मुलं थोडी लवकर मोठी होत आहेत? किंवा फक्त मलाच असं वाटतं? हा व्हिडिओ कोणालाही घाबरवण्यासाठी नाही, पण एक आई म्हणून मनात आलेले प्रश्न तुमच्यासमोर मांडण्यासाठी आहे. कारण खरं सांगायचं तर त्या दिवशीपासून मी विचार करते आहे, आपण आपल्या मुलींना किती तयार केलं आहे? आपण त्यांच्याशी याबद्दल बोललो आहोत का? की अजूनही आपल्याला वाटतंय की अजून वेळ आहे? म्हणूनच मला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की जाणून घ्यायचं आहे. तुमची मुलगी 9, 10 किंवा 11 वर्षाची आहे का? तुम्ही तिच्याशी पिरियड्सबद्दल बोलला आहात का? तिने तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत का? आणि तुम्ही तिला काय उत्तर दिले? चला या विषयावर मोकळेपणाने बोलूया. कारण कदाचित आपल्या अनुभवातून दुसऱ्या एखाद्या आईला मदत होऊ शकते. पालक म्हणून आपली भूमिका खूप महत्त्वाची असते. मुलीशी मोकळेपणाने संवाद साधा, तिच्या प्रश्नांना संयमाने उत्तर द्या, तिला भावनिक आधार द्या आणि तिचा आत्मविश्वास वाढवा. प्रत्येक मुलीचं शरीर वेगळं असतं आणि त्याची वाढ होण्याची गतीही वेगळी असते. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी योग्य माहिती घेणं आणि गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं हेच सर्वात योग्य आहे. जर तुम्हालाही या विषयावर काही अनुभव किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया मग अशाच छान छान नवीन टॉपिकवर. मी तर माझ्या हेल्थसाठी योगा सुरू केलेला आहे. तुम्ही तुमच्या हेल्थसाठी कधीपासून योगा सुरू करता? मुलांसोबत आपल्या स्वतःची काळजी कधीपासून सुरू करता हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.